सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नवी मुंबईत मंत्री आदिती तटकरे यांचे जंगी स्वागत। वाशी टोल नाक्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि रायगड जिल्ह्याचे आमदार आदिती तटकरे यांचे वाशी टोल नाक्यावर भव्य स्वागत करण्यात आले। त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रथमच नवी मुंबईत आगमन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले। गुलाब, पुष्प, घोषणाबाजी आणि जल्लोषाने टोलनाका परिसर दुमदुमून गेला। आदिती तटकरे यांनी महायुती सरकारचे आभार मानले। मला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनपूर्वक आभार, असे त्या म्हणाल्या। पालकमंत्रीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, प्रत्येक आमदाराला वाटते की जिथून निवडून आलो आहोत त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, मात्र पालकमंत्री नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। रायगड जिल्ह्यातील विकास कामांबाबत त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करत त्यांनी सांगितले, रायगडमधील महायुतीचे सर्व आमदार एकत्र येऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील। कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण स्वागताने व उत्साहाने वाशी टोल नाका उत्सवी वातावरणात रंगून गेला। या सोहळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी, कार्यकर्ते, आमच्या जिल्ह्याचे इथले अध्यक्ष, शहरातले सर्व अध्यक्ष, सर्व महिला अध्यक्ष, महिला सर्व पदाधिकारी आणि सगळेच आमचे पक्षाचे कार्यकर्त्यांचं मनापासूनचे आभार मानते की त्यांनी आज या ठिकाणी माझं अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीने स्वागत केलं। खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली, मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, ते आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि सर्वच माझे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिमंडळामध्ये महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक महिलांसाठी, बालकांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न हा माझा निश्चितपणाने राहील। नाही, स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी। मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील। पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत। त्याने मला असं वाटतं की हे आपल्यामध्येच ती अफवा आहे। ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांचा अनुभव हा लक्षात त्या ठिकाणी घेता ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेलेले आहेत। त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक काही आपण त्याच्यामध्ये समजण्याचं काही कारण नाहीये। त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या सगळ्यांचे ते मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे ते राज्याच्या काही वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांना भेटले असावे। त्यामुळे त्याच्या पलीकडे काही या गोष्टीकडे पाहण्याचं किंवा त्याचे काही निकष लावण्याचं कारण नाही। तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।